नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवय्यांचं स्वागत करते। आज आपण बनवत आहोत कमीत कमी साहित्य वापरून तरी खूप चवदार अशी भरली मिरची। तर इथे मी घेतलेल्या आहेत पाव किलो भावनगरी मिरच्या। इथे आपण मोठ्या आकाराच्या कमी तिखट अशा कोणत्याही मिरच्या वापरल्या तरीही चालतील। या मिरच्यांच्या आतील बिया आपण आता काढणार आहोत, कारण या बियांमुळे मिरची तिखट लागते आणि बिया दाताखाली आल्या की तितक्याशा चांगल्या सुद्धा लागत नाही। तर भरली मिरची बनवताना मिरच्याच्या आतील बिया काढताना जो मिरचीचा खोलगट भाग आहे तिथूनच आपल्याला कट द्यायचा आणि तिथूनच आपल्याला बिया काढायचा, म्हणजे मिरची ही आपल्याला भरायला खूप सोपी पडते। तर इथे दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्यांच्या आतील मी बिया काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे सर्व मिरच्यांच्या आतील माझ्या बिया काढून झालेल्या आहेत। त्यानंतर मी मिरच्या नळाखाली धुतल्या, म्हणजे राहिलेल्या सर्व बिया निघून जातील। तर आता मिरच्यांमध्ये भरणार ते सारण आपण बनवूया। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मेथ्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि एक मध्यम आकाराचा नारळ खवणून। तर आधी सर्व कोरड्या वस्तू आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घेऊयात। आणि हे सारण बनवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर इथे कोरड्या वस्तू फिरून झाल्यानंतर आपण खवलेला नारळ यामध्ये घालूयात आणि तो सुद्धा आपण पाणी न घालता मिक्सर मधून फिरवून घेऊयात। तर इथे आपलं सारण हे तयार आहे। तर दाखवल्याप्रमाणे हे सारण आपल्याला मिरचीच्या आत भरायचं आहे आणि सारण मिरचीमध्ये भरताना व्यवस्थित दाबून आपल्याला हे भरायचं आहे, नाहीतर तेलामध्ये मिरची सोडली तर हे सारण सर्व बाहेर निघून जाईल। त्यासाठी व्यवस्थित दाबूनच आपल्याला सर्व मिरच्यांमध्ये हे सारण भरायचं आहे। मिरचीच्या आतील बिया काढताना किंवा मिरचीमध्ये सारण भरताना त्यांचे 2 तुकडे होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे। तर इथे सर्व मिरच्यांमध्ये माझं सारण भरून झालेलं आहे। आता आपण ह्या फ्राय करूयात। इथे एका पॅन मध्ये मी जवळपास 1.5 ते 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण आता ह्या मिरच्या एक एक करून सोडणार आहोत आणि गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे। पूर्णपणे मंद आचेवरतीच आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर यावर आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट ह्या मिरच्या आपण शिजवून घेऊयात। तर इथे 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण यावरचं झाकण काढूयात आणि ह्या मिरच्या आपण आता पलटूयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात एक साइडनी ह्या मिरच्या किती खमंग अशा शिजलेल्या आहेत। तर इथे सर्व मिरच्या आपण पलटी करून घेऊयात आणि पुन्हा यावर आपण झाकण देऊन मिरच्या 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात। तर 4 मिनिटे इथे झालेली आहेत। झाकण आपण काढूयात आणि मिरच्या चेक करूयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात दुसऱ्या बाजूने सुद्धा किती खमंग आणि खरपूस अशा ह्या मिरच्या शिजल्या आहेत त्या। तर ह्या मिरच्या आता आपल्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि या मिरच्या शिजायला जास्त वेळ नाही लागत। तर यावर आपण टाकूयात अर्ध्या लिंबाचा रस आणि गॅस बंद करूयात। आणि या भरलेल्या मिरच्या वरण भातासोबत किंवा चपातीसोबत खूप भारी लागतात। तर या पद्धतीने भरली मिरची नक्की करून खा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।